जय आयुर्वेदिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आज स्वागत आहे। अभिनंदनाचा मेसेज आपल्यास मी वाचून दाखवतोय मित्रांनो। विषमुक्त शेती या अकाउंटवरून आम्हाला मेसेज आलेला आहे की मी एक युवा शेतकरी आहे, ठरवून शेती करत आहे, मला शेतीमध्येच करिअर करायचे होते आणि म्हणून मी विषमुक्त शेती हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी शेती करायला सुरुवात केली। ऑर्गॅनिक, जैविक सर्व प्रशिक्षण घेतले, सर्व ट्रीटमेंट केल्या, परंतु शेवटी मला केमिकलकडे वळवावं लागलं आणि केमिकलमध्ये माझा 2 एकर जो ऊस आहे त्या ऊसाला केमिकलमुळे मर लागली आणि वाढ पण झाली नाही। शेवटी यूट्यूबवर मी सर्च केलं तर मला एससीटी वैदिकचे व्हिडिओ बघायला मिळाले। माझा विश्वास बसत नव्हता। आता शेवटी कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नाही। ऑर्गॅनिक झालं, जैविक झालं, केमिकल झालं, मग आता हे एससीटी वैदिक शेवटचं करून बघूया म्हणून मी एक प्रयोग करून बघावा म्हणून प्रयोग केला। 18 दिवसामध्ये मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट केल्या आणि माझ्या मर लागलेल्या ऊसाला अतिशय सुंदर असे रिझल्ट्स मिळाले। आता मी छाती ठोकून सांगू शकतो की हे तंत्रज्ञान शेतीसाठी रामबाण उपाय आहे। ज्याप्रमाणे या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं की मी ऑर्गॅनिक, जैविक आणि केमिकल तीनही प्रकार करून बघितले, तरी पण केमिकलमुळे माझ्या ऊस पिकाला मर लागली। मित्रांनो, लक्षात ठेवलं पाहिजे, ऑर्गॅनिक शेती आजच्या काळामध्ये शक्य नाहीये, कारण ऑर्गॅनिक शेतीचा जो बेस आहे माती, पाणी आणि पिकं ही तीनही रासायनिक खतांनी, औषधांनी, वातावरणातील त्याच्या प्रभावाने संपूर्णपणे विषारी झालेली आहे। जर ऑर्गॅनिक शिल्लकच नाहीये, तुम्ही ऑर्गॅनिक खत कुठून आणाल? गाईचा चारा सुद्धा डीएपी, युरियानी प्रदूषित झालेला आहे, पाणी दूषित आहे। अशा कंडिशनमध्ये जनावरांना कुठल्याही प्रकारचं आरोग्य नाहीये आणि असं खत तुमचं ऑर्गॅनिक कसं असू शकतं? दुसरी गोष्ट म्हणजे जैविक जे आहे, जैविक तुमच्या जमिनीमध्ये जर ऑर्गॅनिक मॅटर जर नसेल शुद्ध, तर जैविक शेती तुम्ही करूच शकत नाही, कारण ऑर्गॅनिक मॅटर ही जीवाणूचं अन्न आहे आणि म्हणून जैविक शेती सुद्धा आजच्या काळामध्ये सक्सेस होऊ शकत नाही। आणि तिसरी शेवटची गोष्ट, केमिकल पासून तर सर्वांचं नुकसान होतच आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही मातीतील सेंद्रिय कर्बावर काम कराल तेव्हाच तुम्हाला शेतीमध्ये संपन्नता मिळणार आहे, कारण शेतीचा जो आत्मा आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आहे। ऑर्गॅनिक कार्बन वाढवणारं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानच तुम्हाला आजच्या काळामध्ये वाचू शकतं आणि ऑर्गॅनिक कार्बन वाचवणारं एकमेव तंत्रज्ञान आज एससीटी वैदिक आहे, कारण एससीटी वैदिकचं प्रत्येक उत्पादन हे ऑर्गॅनिक कार्बनचाच पुरवठा करतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून पिकाला, मातीला आणि जीवाणूंना सक्षम आणि पोषित करतं आणि म्हणूनच एससीटी वैदिकमध्ये क्रमाक्रमाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळतंय। आपल्याला ते सर्वांना मिळू शकतं। आपल्या या कमेंट्सबद्दल आपले खूप धन्यवाद।